एक गोष्ट म्हणजे की आपण फळ आणलं समजा एखादं तर आपण ते जास्त दिवस राहत नाही, 2-3 दिवसात खराब होऊन जाते. आता आम्ही पपई आणला 1.5 किलो, तर ते आता जास्त दिवस राहत नाही, तर आपण त्याच्यापेक्षा वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. जसे की आता आम्ही जाम बनवलं. जाम काय लागतं काहीच नाही, पण कापायचं, एक पिकलेला पपई घ्यायचा, कापायचा, त्यात साखर टाकायची. आता 1.5 किलो पपई अर्धा किलो साखर टाकली आणि अर्धा लिंबू टाकलं, ते टिकलं पाहिजे. म्हणजे जवळजवळ 6 महिने राहायचे त्याच्यामध्ये. तर आपण याच्यात बनवू शकतो आणि म्हणजे आपलं उत्पन्न मिळू शकतं. आपण बघतो की आता शेतीत जास्त उत्पन्न नाही, आज महिला करीत असतात समजा, काही नाही घरून आपण उपयोग चालू शकतो, त्यापासून आपण पैसे मिळू शकतात. तर याच्यापासून वेगळं लहान मुलांना सुद्धा आहे त्याच्यात पपई. ते आपण म्हणजे रोज सकाळी त्यांना देऊ शकतो. कोणी कोणाला पपई आवडत नाही डायरेक्ट, मग असं बनवून आपण ते देऊ शकतो लहान चांगलं असतं. आणि याचं मार्केट पण कमी, म्हणजे असं बाहेर विकायला गेलो ना आपण तर म्हणजे चांगले डिमांड भेटते. म्हणजे महिला बचत गट असतात, तर बचत गटाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला म्हणजे बाकीचे लोक देऊ शकतो. तर हे सगळं एकदम चांगलं झालं.